नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे टमाट्याचं सार। त्याकरिता टमाट्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचा। आता गॅस ऑन करूया आणि हे जे टमाटे आहेत ते बॉईल करायला ठेवूया। मी टमाट्याचं सार बनवण्यासाठी इथं 2 कांदे तळून घेतलेले आहे, काळं फूल, खोबरं आणि खसखस, लसण आणि आलं। हे सर्व मसाले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। मसाले बारीक केले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये, बघू शकता इथं टमाटे आपले शिजलेले आहेत। याच्याशी वरती साल्ट निघले ना तर शिजले म्हणायचे। आता हे सर्व टमाटे आहेत ना आपण एका अशा स्टीलच्या बॉलमध्ये काढून घेऊया। बघू शकता आपण सर्व टमाटे काढलेले आहेत। आता याचे छिलके वरचे जे असतात ना असे हे काढू सर्व। बघू शकता इथं आपण सर्व टमाट्याचे छिलके काढलेले आहेत। आता याला चाकूने आपण कट करूया। चाकूने कट करताना हात लय पोळतात, थोडं सावकाश कापायचं। टमाट्याचा सार आहे ना खूप छान लागतो खायला, एकदा करून नक्की बघा तुम्ही। भातासोबत हो, पोळीसोबत हो या भाकरीसोबत तुम्हाला जसं आवडतं त्याच्यासोबत खा, पण छान लागतो। बघा झाले टमाटे कापणं आपले। ते सर्व टमाटे आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याला चांगलं बारीक पेस्ट बनवायची याची। बघू शकता पेस्ट बनवून झालेली आहे। आता ही पेस्ट आपण अशी काढून घ्यायची। मी इथं गॅस ऑन करते, कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये तेल टाकायचं आपण। तेल गरम झालेलं आहे, थोडं हिंग, थोडी मोहरी, थोडं जिरं, कढीपत्ता, वाटलेलं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं याला तेल सुटेपर्यंत। लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, धनिया पावडर, काळा मसाला सगळ्यांना छान परतून घ्यायचं। आता सगळे मसाले छानपैकी भाजलेले आहेत। आता जे आपण आहे ना टमाटे जे बॉईल केले होते ना ते टाकायचे याच्यामध्ये, गिरवी त्याची। टमाट्याच्या गिरवीला चांगलं परतायचं। वरून पाणी टाकायचं। बघू शकता आपला टमाटा सार तयार झालेला आहे। आता याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर टाकूया।